गुड इव्हनिंग मित्रांनो, राम फिटनेस के तेजसमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो फॅट लॉस डाएटवर आहे. आणि फॅट लॉस करत असताना आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागणार आहेत हे आज आपण बघणार आहे. आणि फॅट लॉसचा जो डाएट घेत असतो तर तो आपण बॅलन्स कसा करायचा याच्याबद्दल आपण आज बोलणार आहे. तर फॅट लॉस करत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या आपण कशा कशामध्ये मील्समध्ये डिवाईड केलेल्या आहेत आणि टोटल कॉम्बिनेशन काय असते हे बघणार आहे. तर पहिला जो आपला हे आहे फॅट लॉस करत असताना, तर आपण पहिला काय करतो आहे, प्रोटीन रिक्वायरमेंट पूर्ण करतो आहे. प्रोटीन रिक्वायरमेंट काय काम करतं आहे की आपलं मसल्स वाढवायला मेन म्हणजे मदत करतं. आणि त्याच्यानंतर लीन गेन करत असताना किंवा आपल्याला फॅट लॉस करत असताना जेवढी आपल्याला बॉडीला प्रोटीनची गरज आहे ती आपण पूर्ण करतो. तर प्रोटीन आपल्याला कशा कशातून मिळतं, तर अंडी झालं, चिकन झालं, फिश झालं. त्याच्यानंतर वेजमध्ये बघायचं म्हणलं तर पनीर आहे, सोयाबीन आहे, टोफू आहे, त्याच्यानंतर काळा चणा असतो. त्याच्यानंतर आपण जर दही घेतलं, दह्यामधून पण आपल्याला बऱ्यापैकी प्रोटीन्स भेटतं. स्प्राउट्समधून प्रोटीन भेटतं. याच्या आधी पण आपण एक जो व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे की कोणत्या कोणत्या याच्यामधून आपल्याला प्रोटीन किती पर्सेंटेजमध्ये भेटतं. तर तो पण व्हिडिओ एकदा तुम्ही बघून घ्या. तर त्याच्यानंतरचा दुसरा जो सोर्स आहे तो म्हणजे हेल्दी फॅट्स. हेल्दी फॅट्स काम काय करतं, आपल्या बॉडीमध्ये जे सेल्स आहेत, टिश्यू आहेत, त्यांना मदत करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर आपल्या स्नायूंना बळकट बनवण्यासाठी काम करतं. आणि हेल्दी फॅट्समुळं काय होतं ना की आपली जी इम्युन सिस्टीम आहे त्याला एक लिक्विड पोचवायचं जे काम असतं ते करतं. तर हेल्दी फॅट्स आपल्याला कशामधून भेटतात, तर आपल्याला ड्रायफ्रूट्समधून भेटतात, शेंगदाण्यांमधून मिळतात, आपण पीनट बटर घेतो त्याच्यामधून मिळतं, किंवा ओमेगा 3 फॅटी ॲसिड ज्याला आपण म्हणतो फिश ऑइलपासून पण आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर फ्लेक्सिड्सपासून मिळतं. बरेच सोर्स आहेत आपल्याला. अक्रोडमधून आपल्याला ओमेगा 3 फॅटी ॲसिड मिळतं. आणि हेल्दी फॅट्स हे आपल्या बॉडीला खूप चांगले आहेत, जेणेकरून आपण एक मसल गेन करायचं असेल किंवा फॅट लॉस करत असताना आपल्याला मसल पण गेन झाला पाहिजे. आणि नंतर आपण बघणार आहे ते म्हणजे कॉम्प्लेक्स कार्ब काय करते, आपल्याला शरीराला एनर्जी द्यायचं काम करते आणि मॅक्सिमम टाईमपर्यंत डायजेस्टिव्ह चालू ठेवते, डायजेशनचं काम चालू ठेवते आणि भरपूर वेळापर्यंत आपल्याला एनर्जी द्यायचं काम करते. आपण जसं एक पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पहिले कार्ब म्हणजे काय, तर सिम्पल कार्ब आणि कॉम्प्लेक्स कार्ब काय. सिम्पल कार्ब काय काम करतात की आपल्याला क्विक एनर्जी देतात, पण त्याचं कन्व्हर्जन टोटल फॅटमध्ये होतं. तसं इकडं नाही. इकडं कॉम्प्लेक्स कार्बमध्ये काय होतं ना, एकतर आपल्याला एनर्जी द्यायचं काम करते, लॉंग टाईम सस्टेन करतं. आणि त्याचा मेन फायदा म्हणजे काय आहे ना की ते शरीराला आपल्या डायजेशनसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर कॉम्प्लेक्स कार्बचे सोर्सेस काय आहेत ना, ओट्स झाला, दलिया झालं, स्वीट पोटॅटो झाला, त्याच्यानंतर ब्लॅक चना झाला, गव्हाचे पदार्थ झाले. याच्यामुळं काय होतं ना की तुमच्या बॉडीला लाँग टर्मपर्यंत एनर्जी देण्याचं काम हे करतात. त्याच्या पुढं आपण बघणार आहे तो म्हणजे फायबर्स हे आपल्या शरीराला काय काम करतात, तर फायबर्समुळे आपल्याला जास्तीत जास्त टाईमपर्यंत पोट हेवी राहतं, पण कॅलरीज आपल्याला खूप कमी मिळतात त्याच्यामधून. आणि दुसरी गोष्ट काय काम करतं, फायबर्स बॉडीमध्ये जास्त असल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काम करतं ते म्हणजे डायजेशनचं काम खूप चांगल्या प्रकारे करतं फायबरचं कामच आहे की आपल्या बॉडीमध्ये जेवढं पण आपण घेतलेलं आहे, प्रोटीन्स असेल, वॉटर असेल, त्याच्यानंतर काय कार्बोहायड्रेट्स असतील, हेल्दी फॅट्स घेतलेत आपण, हे जेवढं सगळं आपण आपल्या बॉडीमध्ये इंटेक करतो त्याला डायजेस्ट करायचं काम जे करते ते म्हणजे फायबर करतं. फायबरचा दुसराच अनेक सोर्स त्यामध्ये आपण जर बघितलं, काकडी झालं, त्याच्यानंतर गाजर झालं, टमॅटो झाले, कांदा झाले, किंवा आपण फायबर्समध्ये हिरव्या फळभाज्या घेतो, कोशिंबीर घेतो. हे काय काम करतं आपल्याला, एकतर डायजेशनचं तर काम करतंच, पण ओव्हरऑल बॉडी
हीट जे असतं जे टेम्परेचर म्हणतो ते पण मेंटेन करण्याचं चांगलं काम करतं। याच्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे आपला वॉटर। आपल्या बॉडीमध्ये जो 71% आहे मसल्स जो आपल्याला मोठा दिसतो किंवा टोटल ओव्हरऑल बॉडीमध्ये आपल्या 71% पाणी आहे। त्यामुळं शरीराला पाण्याची खूप गरज आहे आपल्याला। आणि जेवढा आपण डाएट करतो ते ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी जेवढं आपण पाणी पिईल ते रक्तात मिक्स होऊन आपल्या शरीरात सगळीकडे पोचवण्याचं काम हे पाणी करतं। त्यामुळं पाण्यामुळे एकतर आपलं डायजेशन प्रॉब्लेम चांगले होतात, गॅसेस खूप कमी होतात। त्याच्यानंतर जे पण आपण डाएट लोड केले असतं, आयर्न असेल, प्रोटीन असेल, त्याच्यानंतर हेल्दी फॅट्स असतील, हे पूर्ण ओव्हरऑल बॉडीमध्ये पोचवण्याचं काम पाणी करते। तर तुम्हाला एक सॅम्पल डाएट सांगतो जो मी स्वतः वापरतो माझ्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी। आत्ता जे माझं करंट वेट आहे हे 94 आहे। 15 ते 20 दिवसापूर्वी माझं वेट होतं ते 106 किलो होतं। 106 किलोवरून 94पर्यंतचा जो माझा जर्नी आहे त्याच्यामध्ये मी स्वतः काय डाएट करते ते तुम्हाला सांगतो। कारण की मी पण जो डाएट करतो आहे तो फॅट लॉससाठी आणि मसल गेन करण्यासाठी करतो आहे। तर मी वर्कआउट जो करतो तो मॉर्निंगला करतो। तर प्री वर्कआउटला ओट्स अँड ड्रायफ्रूट्स घेतो मी आणि ब्लॅक कॉफी। याच्यामुळे काय होतं आहे, वर्कआउट करायला मला एनर्जी मिळते। त्याच्यानंतर आफ्टर वर्कआउट एक स्कूप प्रोटीन प्लस त्यात 5 ग्रॅम क्रिएटिन घेतो। जे प्रोटीन रिक्वायरमेंट आहे माझ्या बॉडीला, जे वर्कआउट करत असताना सेल्स आहेत, टिश्यू आहेत, जे मसल्स आहेत जे डॅमेज झालेले असतात ते रिकवर करायचं आणि मसल बिल्डिंग करायचं काम वे प्रोटीनद्वारे मिळतं। त्याच्यानंतर घरी आल्यावर मी ब्रेकफास्टला ना काळा चणा प्लस कांदा टोमॅटो त्याच्याबरोबर फायबर प्लस कॉम्प्लेक्स कार्ब असं कॉम्बिनेशनमध्ये घेतो। त्याच्यानंतर मी तिसरा जो मील घेतो माझा त्याच्यामध्ये काय करतो ना की फक्त एक फ्रूट ठेवतो जे 1 वाजता मी घेतो। मी ब्रेकफास्ट करतो 10 वाजता, 1 वाजता मी 2 फ्रूट्स घेतो। त्याच्यानंतर माझा जो लंच असतो, लंचला मी काय करतो ओट्सचे 2 पराठे आणि दही। दह्यामध्ये पण चांगल्या प्रकारचं मला प्रोटीन मिळतं आहे आणि ओट्समुळं माझे कॉम्प्लेक्स कार्बचा जो कोटा आहे जो होल डे मला एनर्जेटिक ठेवायचं काम करतं आहे ते ओट्सचं करतो। त्याच्यानंतर 4 वाजता स्नॅक्समध्ये ब्लॅक कॉफी आणि एक सफरचंद घेतो मी। त्याच्यानंतर माझा जो पुढचा मील असतो 7 वाजता, 7 वाजता मी काय करतो हेल्दी फॅट्ससाठी। त्याच्यानंतर मी 7 वाजता जो स्नॅक्स घेतो तो म्हणजे हेल्दी फॅटसाठी कधी काबुले चणे असतील 100 ग्रॅम किंवा शेंगदाणे असतील, बऱ्यापैकी असे जे घेतो जेणेकरून मला पोट भरल्यासारखं पण फील होतं आहे, एनर्जी पण मिळतं आणि माझ्या बॉडीला जे हेल्दी फॅट्सची गरज आहे त्याची पण रिक्वायरमेंट पूर्ण होते। आणि शेवटचा जो माझा डिनर असतो त्या डिनरमध्ये काय करतो 150 ग्रॅमपर्यंत मी पनीर घेतो आणि फायबरसाठी सलाद घेतो। जेणेकरून काय होतं प्रोटीन आणि फायबर हे दोन्ही पण माझे कॉम्बिनेशन होतं। त्याच्यामुळे मला डायजेशनचा कोणताच इश्यू किंवा ब्लोटिंगचा म्हणा असा कोणताच प्रॉब्लेम येत नाही। त्यामुळं होल डेमध्ये जे माझं प्रोटीनचं रिक्वायरमेंट आहे, फायबरचं आहे, वॉटरचं आहे ते मी डाएटमध्ये कवर करतो आणि पूर्ण 1 दिवसामध्ये ॲज अ सप्लिमेंट म्हणून मी फक्त 2 स्कूप प्रोटीनचे घेतो। मला प्रोटीन बाहेरून जास्त घेण्यापेक्षा मी माझ्या डेली मीलमध्ये बऱ्यापैकी कवर करतो। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। आणि जर कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट्सद्वारे नक्की कळवा प्लीज। मित्रांनो, मी तुमच्यासाठी एवढी हेल्प घेऊन सगळे स्क्रिप्ट वगैरे बनवतो, तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मला कळेल की आपले मित्र कोण कोण बघते, किती जणांपर्यंत पोचते किंवा माझ्यात काय अजून इम्प्रूव्हमेंट्स करायचे असतील तर मी सुधारू शकेल। तर प्लीज तुमचा फीडबॅक जो आहे तो नक्की कमेंट्सद्वारे करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।